नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता आहे मी गावी। मी गावीच्या घरी हे बघा, गावी आहे मी। आलो असाच संडे होता म्हणून कंटाळा आला तिकडे पण, म्हणून इकडे आलो आज। तर तुम्हाला आता जातो खाली दाखवतो कोणते खाडीवर कोण कोण आहे ते बघतो। पंकज आणि ऋषित असणार, आम्ही तिघजणच आहोत गावी आणि 2-3 पोरं आहेत छोटी छोटी। तर चला जाऊन भेटूया त्यांना पण, आणि बाकी राहिले काय मुंबईतच असतात। तर चला पुढे। तर मित्रांनो, ही बघा, ही आहे ती केलीची बाग। आता आहेत ना भरपूर केली आले आहे बघा, म्हणजे इथे जेवढ्या केल्या आहेत ना तेवढ्या ना आलेत केली, पिकतील पण आता थोड्या दिवसांनी। पण ते काय आम्ही काय काढू शकत नाही, कारण का ही केली काय आमची नाही आहेत, त्यांचा मालक आहे इथे। तर ते बघू नंतर त्यांनी। हे बघा, हे आहेत ना, हे बघा इथे मोठे मोठे झालेत। तर ह्या केलींवरती पण झालेत मित्रांनो केली। आणि आता आपण जातोय खाली। आपला एक मेंबर भेटला ग्रुपचा, मगाशी नाव घेतलं पंकज इथे अवेलेबल। आणि हा बघा इकडे ऋषी पण आहे, आणि पंकज आतमध्ये पडायला टी-शर्ट घालायला, त्याला दाखवली असती बॉडी तुम्हाला, पण तेवढ्या इकडे दाखवलं ना, आतमध्ये गेलाय। हे बघा तो एक पोरगा, आणि हा ऋषी, मी आणि पंकज, असं आम्ही तिघं चौघं आहोत गाडीत, बाकी कोण नाही आहे। तर चला आता नंतर काय प्लॅन बनतोय काय तुम्हाला दाखवतो पुढे। तो पण आता खेळतायत, नाही विलत आहे यांना पण। आणि मित्रांनो, आज प्रॅक्टिस चालू झाली आहे, कारण का आज नाईटची टुर्नामेंट आहे बघा हे साहेबांची। हे बघा, म्हणजे आजपासून यांचा दौरा म्हणजे चालू, किती दिवस आहे काय माहीत नाही। आता कशी नाईटची आता टुर्नामेंट चालू होतात, तर त्याच्यासाठी आता भाव प्रॅक्टिस करतोय। बघूया आता रात्री काय होते, सकाळी समजेल। सकाळी उठल्यावर स्टेटस बघायला भेटतात यांचे किती काय होते ते। तर चला अजून काय आपला प्लॅन काय, म्हणजे अजून काय ठरलं नाही कुठे जायचं ते, नंतर आता ठरवू। चला आता आम्ही चाललो आहे जिल्ह्यामध्ये, आणि हे बघा चौघ आहेत। तुम्ही आता काय करू का, आम्ही गावात आहोत असे चाललेलं आहे, आणि इथे म्हणजे 1-2 किलोमीटरवर चाललेलं आहे। तुम्ही असं काय करू नका, आणि जर हा ब्लॉग जर गाडीच्या मालकानं बघितला तर परत गाडी भेटत नाही, राहू शकत नाही, कारण गाडी माझी नाही आहे बघा, माझ्या मित्राची आहे। आणि आम्ही इथे बिलेतच चाललो आहे, कशासाठी काय माहीत नाही। बघा हा काय बोलला आहे की मासे म्हणजे मासे मारतात ना, ते बघायला झालं मासे राहतात मला। तर चला आपण पुढे गेलो की भेटूया तुम्हाला। मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे खाली भिल्यामध्ये। कशासाठी रे? मासे बघायला म्हणजे इथे आहेत ना खाली भिल्यामध्ये, आमच्या भिले गावामध्ये, तिथे कोणतरी असं मासे पालतात ना, त्यातले पाळलं नाही, म्हणजे त्यांनी मासे स्वतः पाळलं नाही, तर ते बघायला जातोय। आणि मला भाव बोलला की संध्याकाळी तुला दिसतील म्हणून, तिथे म्हणजे पाणी असं खाली गेलं ना, भरतीचं पाणी, की तिथे दिसतात ते मासे, त्यांनी पाळलं नाहीत ते। तर मित्रांनो काय नाही, तर मासे नाही ना दिसले तर तुम्हाला मगरी पण दाखवू, ह्याला पाण्यात टाकून। ये भगवान क्या जुलूम है। कारण का ह्या ना मला आनंद आहे, नाही दिसत तुम्हाला मगरी हमखास भेटणार, ह्याला फक्त पाण्यात टाकायची, तुम्हाला मगरी भेटणार नाही, दिसणार। आप कहाँ थे ज्ञानी बाबा? कसे लेग पीस खातात ते दिसतील तुम्हाला। तर चला आधी पुढे बघूया आपण, दिसत आहेत काय मासे, तुम्हाला पण दाखवतो। चला तर हा बघा, इकडे आहे ना, इकडे तलावासारखं आहे, आणि इकडे खाडी आहे, या साईडला खाडी। आणि हे बघा, हे मासे वगैरे पकडायचे आहेत नाही, दाले वगैरे तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ना, ते आता आणतायत, म्हणजे ते लावून झाले। आणि इकडे हे तलावासारखं थोडं केलं नाही त्यांनी। हे बघा मित्रांनो, हे दाल वगैरे काढून आलेत, म्हणजे मच्छीला आता मच्छी वगैरे भेटली की हे सगळं धुवून वगैरे इथे ठेवतात ते। तसं आहे आता काय म्हणे, तर मच्छी पकडली असं तुम्हाला दाखवली असते, पण नाही अजून काय, ते आले म्हणजे दालं काढून आले ते। हे बघा, ह्यात हा काहीतरी यांनी तलावासारखं केली नाही, ते इकडं पाणी बाहेर पडतो। आणि इथे काय करतात, दरवाजा, हे बघा मित्रांनो, हे असे दरवाजे पण आहेत। काय कुठं आहे मित्रांनो, खाली मासा आहे पण ह्यात काय एवढं दिसत नाही। तिथं पण आहे काय, पण ह्याच्यात काही दिसतच नाही, बारीक बारीक आहेत। तर चला अजून एक कुठं येतो, अजून पुढे येतो, तर तुम्हाला दाखवतो। नसेल ना मगरी तुम्हाला बघायला भेटणारच, काय पण करून मगरी बघायला भेटणारच। होया, नाही मित्रांनो तिकडे आहेत ना, आता तुम्हाला सांगेन जांभली मंदिरला दिसले होते परवा, जाऊ कधीतरी तिकडे पण। हे बघ कालचोड कुठली खाते तू, कुठे आहे कुठली बघ त्या बाजूला, अरे इथून एवढं दिसत नाही, बाजूला तर पुढे जाऊन दाखवूया, जाणार मित्रांनो। आता इथे आहे ना
एक आपलीशी खेकडा आहे ना, त्याने आहे ना मासा पकडलाय. तर तुम्हाला दाखवलं असं ती मित्र. हा बघा, हा मासा मगाशी खात होती, पण ती आता किरवी गेली. मी आलो ना तेवढ्यात ती पळाली. हा बघा, हा मासा म्हणजे एवढा मोठा मासा तिने पकडला नाही. कुठे त्याच्या खाली आहे का? कशी उचलणार? पिशवी उचलू? थांबा तुम्हाला दाखवतो आहे काय ह्याच्यात. पिशवीच्या खाली असणे. अरे पण पाणी गदूल होईल. किरवी तुम्हाला दाखवतं असली तरी ती खाली कुठं आहे? आंगडा काढला ना. कुठं आंगड्या काढलं नाही काय? नाही रे, अबे या दगडीच्या खाली असेल. तो ये चिराय वाटतंय. हे पंकू ही दगड उचल बघ आहे काय. खाली गेली असेल. कुठं खाली? हा बघ, हा मित्रांनो त्या किरवीने मासा पकडला होता. जिताय काय? जिता नाही, मेला नाही. म्हणजे आमच्या किरवींच्यात पण किती ताकद आहे बघा. एक मासा मारून टाकला नाही तिने. तर चला असं तुम्हाला अजून पुढे काहीतरी दाखवीन. तुम्हाला जिथे मासे दाखवतो, मेलेल नाही. तर चला पुढे जाऊयात आपण. पुढे काय तिथे मासे त्यांनी पाळले नाहीत ते बघायला जाऊया आपण. चला असं काय आहे. तर मित्रांनो आता आम्ही तिथे आलो आहे. मत्स्य व्यवसाय जो केली नाहीत ना या भिल्यामध्ये. हे बघा भिलेगावामध्ये हे असं म्हणजे असं कंपाऊंड केले नाहीत चारी बाजून. तिकडे पण पाणी आहे, तिकडून पाणी असं येतं आतमध्ये येतं बहुतेक. एवढं काय माहीत नाही आम्हाला. पण आम्ही तर आत्ता म्हणजे पहिल्यांदाच बघायला आलो आहे एवढ्या वर्षात. रे किती वर्ष आले याला? तर मित्रांनो 2-3 वर्ष झाली आणि मासे काय अजून काही दिसत नाहीत. म्हणजे दिसत आहेत पण तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवू शकत नाही मी, असा विषय आहे. तर बघू तुम्हाला जर दाखवता आलं ना कॅमेऱ्यामधून तर दाखवतो. इथे तुम्ही येऊ शकता बघायला. असं काय ना, बघून इथे देतात मिल्यामध्ये आलं की. हे बघा अशी त्यांनी म्हणजे ह्याच्यात त्यांनी पाळले मासे, पण ते दिसत नाही अजून. म्हणजे इथे आम्हाला दिसत आहेत, तुम्हाला कॅमेऱ्यातून नाही दिसणार. तर आहेत ह्यात भरपूर मासे आहेत. तुम्हाला दाखवतो अजून. जर दिसलं ना अजून कुठे असे म्हणजे वरती दिसलं तर तुम्हाला मी दाखवतो ते. आणि इकडेही आहे खाडी पलीकडे. हा असा खाडीपट्टीचा रोड आहे तो, म्हणजे कुठे गोलकोटला जातो. हा रोड आहे ना मित्रांनो. हा गोलकोटला डायरेक्ट बाहेर पडतो. हा म्हणजे आमची खाडी वगैरे आहे ना, त्या खाडीच्या साईडून मी किनारे लागूनच हा रोड केली नाहीत की तो जाऊन डायरेक्ट आता गोलकोटला बाहेर पडतो. इथून गेलात तर त्या पुढे गेलात की जांभली बंदर लागतं. असं आहे म्हणजे तो मेन रोड वरती राहिला. हा खाडीपट्ट्याने केली नाही. तेव्हा हा मासा दिसतो काय बहुतेक. लाकूड मासा कुठे दिसत नाही. मित्रांनो मासे आहेत पण ते दिसणार नाही ना तुम्हाला. एवढं कॅमेऱ्यातून नाही दिसणार. मासे आहेत खूप, पण तुम्हाला असं कॅमेऱ्यातून दिसणार नाही. तुम्ही इथे येऊ शकता बघायला. इथे देतात बघून. तर दाखवतो अजून काय असेल दिसलं तर. मित्रांनो बघा इथे काला काला स्पॉट दिसतोय बघा. थोडा दिसत असेल. आता या पानांच्या आळमध्ये गेला तर आहे. मासे पण तसे मोठे आहेत. तुम्हाला दिसते इथं आलात तर. तर मित्रांनो आता आम्हाला मासे आम्हाला दिसले, तुम्हाला काय एवढे दिसले नसतील. तर तुम्हाला चांगले आता मगर दाखवतो. नाही मित्रांनो हा आहे ना, हा कट्टर भोय आहे. आणि आहे ना मगरीला मारू शकतो. धबधब पाण्याला टाकली ना मगर आले की 4-5 मगरी असे उडवून टाकत तो. कट्टर भोय आहे कट्टर. असं नाही म्हणजे असाच नाही करत. म्हणजे त्यांना पाण्याचा खूप अनुभव आहे. आणि मगरी त्यांच्यासाठी काहीच नाहीत. म्हणजे रोज मगरींच्या असा खेळत असतो. आता खाडीत गेला ना खाली की रोज मगरींच्यात खेळत असतो रोज. सीआयडीचा डायलॉग मारू कोणता? हा हे क्या बकरे हो पुढे पण समजा तुम्ही. क्या ये क्या बक रहे हो? समजा हे क्या बकरे हो. तर चला आता इकडनं गेलो तर कुठं जाऊ शकतो. कुठं हा मित्रांनो हा बघा इथे ना आमच्या म्हणजे जिल्ह्यामध्ये बासमती राईस केली नाही बघा. पण त्याला किती संरक्षण केले बघा. म्हणजे मासे झालंच ना ते लावले आतमध्ये कोणता प्राणी वगैरे जाऊया नको म्हणे. हा बघा
कुठला बासमती राईस आहे ना, म्हणून ते एवढा आलाय. अरे फक्त 1 किलो टाकलेला होता. काय 1 किलो बघा 1 किलो तेवढा आलाय. पण त्याला किती म्हणजे सेफ्टी खूप आहे त्याच्यासाठी. सेफ्टी खूप केली नाही. म्हणजे नवीन माश्यात झालंच त्याला लावले साईडून, आतमध्ये काय जाऊ द्या नको म्हणून. पण तो वाऱ्याने असं झोपलाय खाली. तर चला आहे एवढा इथे एक आणि मासे काय तुम्हाला दाखवलेत. दुसरा अजून काय तुम्हाला दाखवण्यात झालं तर दाखवतो. कलरफुल लावली खतरनाक एक असा फुल दाखवतो. तुम्ही पिक्चर मध्ये येऊन त्याला बघितलं असाल. त्याला असा फुल असतो आणि त्याला आतमध्ये येत ना असे दात वगैरे असतात. त्यातला हा बघा हा फुल आहे. हे उघड नको काय विषय नाही ना, आतमध्ये फळ आहे ते. हो लिंबू आहे लिंबू. छे हो का असं काय ते कसं असतो तो, त्याला जरा हात लावला लगेच तो बंद करतो. म्हणजे हो बंद हो. लाजाळू कशी असते तसं. हा मित्रांनो काय काय आम्हाला माहित नाही. इथं दिसला तुम्हाला दाखवतो. तो खरं पिक्चर मध्ये बघितलं त्याच्यासारखा वाटतोय. माहितीये ना आता आपल्या लोक असा असा ओढून गेला असा तो फुल येतो माहितीये ना, दात दिला त्याला. तर चला आता इथे आम्ही बघितलेलं म्हणजे आम्हाला मासे दिसले. तुम्हाला काय नाही एवढे दिसले. तुम्हाला दाखवतो म्हणजे थोडे थोडे दिसले. त्यात आतमध्ये जाऊ पण शकत नाही. दुसरीकडे आता जाऊया कुठं. आता बघू कुठं जायचं ते. एकाचे नारळ पण राहिलेत. नाही नारळांचा प्लॅन आहे ना मित्रांनो नंतर कधीतरी करू. आता नको आता म्हणजे आता गरमी पण नाही एवढी होत आहे. तर कधी करायचं आपण तुमच्यावर आहे. मला खात आहे ना. हा कधी करायचं आता तुम्ही बघा काय तो. आम्ही काय आता उद्या सुट्टी आहे. उद्या दिवाळी पण आहे. मला दिवाळीची सुट्टी पडली. हा नाही रे खाडा करणार आहे. एक तरी सुट्टी नको मित्रांनो. आमची इथे एक सुट्टीच नाही. म्हणजे गव्हर्नमेंट आहे सगळं पण गव्हर्नमेंटला एक पण सुट्टी नाही. म्हणजे दिवाळीची सुट्टी पण नाही. पण मी खाडा मारणार आहे. नाही माझी हा बघा हा मित्रांनो पोस्टर परमनंट आहे. 1-2 लाख पगार आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. आणि ह्याचा विषय कसा माहिती काय म्हणजे कधी पण कामावर कधी पण घरात असा विषय. आणि काम पण एवढा काय लांब नाही. आणि त्या लांब कामासाठी त्यांनी काय घेतलं नाही माहिती काय इतका लांब हे ना काम त्याचा. कामावर कधी गाडी घेऊन जातो ना कधी कधी. हो जातो. इथून आहे ना ती तो बघा तो माणूस तिकडे उभा आहे ना तिकडे तिथपर्यंत फक्त आता ऑफिस आहे तिथपर्यंत. बाकी काय काम नसतो. फक्त कधी वसुली असली तर करतो. बाकी काय काम नसतात. हा असते मित्रांनो गव्हर्नमेंटची मजा. बघा 4 दिवस पण सुट्टी आहे. आम्हाला 1 दिवस पण सुट्टी नाही. तरी पण उद्या बघूया. उद्या येतो परत गावी आलो तर नारळांचा प्लॅन करूया. दिवाळी आहे मस्त. दिवाळीचा काय तिथे का नाही आम्हाला काय दिवाळी नारळ ते 3-4 चकल्या केलं. मग काय केलं काहीच नाही झालं अजून. मग दिवाळीला खाणार काय. दिवाळीला खाणार काय. तर चला जाऊया आपण पुढे. अजून काय असलं तर बघूया. नाहीतर घरी आता ह्यांना सोडतो. त्यांची पण आता प्रॅक्टिसचा टाईम आहे ना अजून मित्रांनो. म्हणजे उद्या टुर्नामेंट आज रात्री टुर्नामेंट आहे. तर बघा रात्री टुर्नामेंट आहे. पोलीस स्विंग हा बघा हा नयन याला तुम्हाला दाखवले मगाशी मी गेल्या ब्लॉगमध्ये. पोरांसाठी कष्ट करणारा माणूस. त्याचे कष्ट आज रात्री रंग दाखवतील काय आहेत ते. हे बघा त्यांचं फक्त टिटल बघायची आहे. ट्रॉफी आले हातात की नाही तेवढाच बघायचा. बघूया चला ठीक आहे. फक्त आहे ना. अरे आज सागर काय दाभोळखाडी सफारी. हा दाभोळखाडी सफारी. दाभोळखाडी सफारी काय आहे ते कोण नेतं तिथं. ती बघ तिथं बोट लागले. बघला मित्रांनो तुम्हाला सफारी करायची असेल आमच्या खाडीचा म्हणजे असा आनंद घ्यायचा असेल फिरायचा. आणि इकडे दिसतात ना मगरी दिसतात. हा मगरी दिसतात. हे घेऊन गेले की दिसतात ना. हे बघा कॉन्टॅक्ट करू शकता. है ना भिलेमध्ये आहे हे. इथे भरपूर व्हरायटीज आहेत तुम्हाला फिरण्यासाठी. चला आणि ही बघा ही बोट आहे ती. ही बघा तर मित्रांनो तुम्ही इथं आलात ना तर तुम्ही हा म्हणजे ह्यातून तुम्हाला मगरी वगैरे बघायला भेटतील. हे म्हणजे असे दाखवतात माणसं आली ना बाहेरून फिरायला की हे नेतात ते. आम्ही काही जातोच. आमचं स्वतःचे आहेत होडी वगैरे. हा बघा ह्याच्यात 2-2 आहेत. हे बघा ह्या छोटे छोटे होडे हे मासे पकडायचे.
आता पाणी नाही आहे, पाणी गेलंय खाली पुरं. नियोजन तुम्ही फिरू शकता, हे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर इथे फिरायचं असेल, आमच्या खाडीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे फिरायला येऊ शकता. असं काय आहे. जेव्हा बेट सफारी वाशिष्ठ जगबुडी नदी संगम पक्षी सफारी. तर एवढं काय आहे इथे, एवढं तुम्ही फिरू शकता. दिवा पण आहे ना, दिवा आहे ना, आहे ना मित्रांनो. तुम्हाला मागं मी एका ब्लॉकमध्ये आहे ना, एक तो आमच्या डोंगरासमोर आहे ना, डोंगर दाखवलाय. तर तिथं हे असतं, हे बघा, हे असतं. हे काय ते विहिरी काय आहेत ना, विहिरी 7 विहिरी आहेत. त्यात काय होतं, त्यात एक दगड मारला की सातीच्या 7 विहिरीत पाणी हलतं. एक दगड मारला की 7 विहिरीतला पाणी हलतो. आणि त्यात मोठा साप पण आहे. साप आहे, तर त्यात एक साप आहे कुठला तरी मोठा आहे. कुठं आता नाही. हा मग तेच बोलतोय, आता नाही. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला दाखवीन मी, ते नक्की दाखवीन. तिथे जाऊन काय, तिथेच जाऊन तुम्हाला. तिथे भरपूर ते पांडवांनी आहेत ना, 5 पांडव, त्यांनी काय काय करून ठेवले तिथे. तुम्हाला दाखवू मित्रांनो, पण गेलेला होता. तुम्हाला दाखवू, आम्ही गेलो की तुम्हाला ते दाखवतो. तुम्हाला जर नसेल तिथं जायला, म्हणजे जमत नसेल तर आम्ही दाखवतो तुमच्यासाठी. आम्हाला काही तिथून लांब नाही, तर ते पण दाखवीन तुम्हाला. तर आता आम्ही चाललोय घरी, फोटो वगैरे काढून झाले तिथे. तर चला जाऊया आता. तर माझं आता मन एवढा मोठा आहे की आईच्या गावात भावात आता आपल्याला एवढं आनंद दाखवण्यासाठी ब्लॉगसाठी. तर मी खायला पैसे दिले, दाखव रे. हे बघा, हे कोणाला एकट्याला बोलणार काय. 5-5 रुपये चौघांना आलेत. 20 रुपये होता आता खिच्यात. पैसा कमी नाही. हो बा, नमस्कार. हे खाली मासं बघा. हो. तर मित्रांनो, पैसा कमी नाही, तुम्हाला पैसा दाखवतो. माझ्या खिशात काय आहे, हे देखो, ATM. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. घेऊन फिरतो खिशातून, असं काय नाही. धर रे, ATM घे. ATM घे. ATM मध्ये किती, धर ATM घे. ATM मध्ये किती भेटते सांग, मग मी घेतो. ते काय युट्यूबचा पेमेंट येतो ना मला. तर ATM घे, त्याला स्वाईप मार असा. धर, स्वाईपची मशीन आहे का विचारा. चल मग 20 रुपयातच खुश म्हणा. मी मित्रांनो तेवढे होते खिशात. चला 100चा पेट्रोल टाकला. सगळ्यांना पार्टी दिली मी. योगर आणि हा कसला आहे बोलला, गार्लिक. लसणाला गार्लिक बोलतात. हा मग काय बोललास तू. मी काय बोललो, जिंजर बोललो. काय जिंजर बोललो होतं. जिंजर. लसणाला असं एवढा आम्हाला माहिती. आणि मित्रांनो आता मी पण जातोय घरी, म्हणजे मी चिपणून राहतो. यांना आता इथं सोडले. हो आता चाललो घरी. आता भेटू आपण उद्या नारळ काढाया. नारळ काढायला येतो मी सकाळ आंघोली गेली की पहिली अंघोला दिवाळीची. हा ओके. हा ना काढी शोधायची यार. काय काढायची आता होती ती काढायची का नाही, काय काढायची होती. मग लावून चालतो ते शोधायचं. आम्हाला पण दे. तिथं मेन जागा आहे मला माहिती. जाता नेतो काढून, आम्हाला नाही जागा दाखवली नाही दाखवली. परवा नेली होती ती. परवा नाही, ते त्याची दाखवलीस तू. मग काय देखील नेली ना. तरी पण परवा जेव्हा बोललास त्या दिवशी दाखवलीस. काय बोललास त्या दिवशी दाखव. आता खाली नेऊन दाखवू तुला परत. बोललास आपण खाली गेले म्हणून तर दाखवली. बोललास त्या दिवशी नाही आपण. मला तुझी दादा समजले आता. चला खाया जा. चांगली नाही गाडी घेऊ नको, चांगली नाही. चांगली करतो मी. तिथे कचरा टाकतात. पण टाकले आमच्या इथं आहे झालाय. आणि हे घेऊन जा. झालाय चूल पेटवायला. चालेल चूल पेटते. आता हे खाव्या जा घरी. तर मग आता आलोय मी घरी. तर हा जो आजचा ब्लॉग जास्त काही केलं नाही, असंच गेलो होतो म्हणून केला. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.